हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान, 7 म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। हिमायतनगर तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आता आणखी रौद्र रूप धारण केलं आहे। शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजे दरम्यान झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्रमांक 84 मधील शेत शिवारातील आखाड्यावर 7 म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। यापैकी स्थानिकांनी केलेल्या शोधाशोध नंतर 4 म्हशी आढळून आल्या आहेत। मात्र 3 म्हशी अजूनही बेपत्ता असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पार्टी येथील नागरिकांनी सांगितले आहे। तसेच परिसरातील शेती जलमय झाली असून यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। यंदाच्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। जनावरे वाहून गेल्याने त्यांचे हाल आणखीनच वाढले आहेत। पिकांचेही प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि रब्बी हंगामासाठी मोफत बी बियाणे देऊन आणि जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।